ताटामध्ये आवडीचं जेवण जरी नसेल, पण समोर तोंडाची चव वाढवणारी कढी जर असेल, तर जेवणाची इच्छाही होते आणि जेवणाची चवही दुप्पट वाढते. पण ही पारंपरिक पद्धतीने कढी कशी तयार करायची? कारण ही पद्धत बहुतेक जणींना माहीतच नाही. त्यामुळे त्यांची कढी फुटली जाते आणि कढी पाहिजे तशी तयार होत नाही. चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला घरचं ताजं घट्टसर असं दही घ्यायचं आहे. इथे मी घरी तयार केलेलं दही आहे. हे दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर यातलं आपल्याला दही किती घ्यायचं आणि त्यासाठी पाण्याचं प्रमाण किती वापरायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथे बघा, वाटीने 1 वाटी मी यातलं दही घेत आहे आणि तुम्हाला इथे लक्षात येत असेल यामध्ये पाणी अजिबातही नाही. कारण घरचंच ताजं असं मस्त दूध होतं, त्या दुधापासूनच हे मी दही लावलेलं आहे. हे दही आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. उरलेलं दही फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तर एका पातेल्यामध्ये हे दही आपण काढून घेणार आहोत. खरं तर ही कढीची रेसिपी माझ्या आईची आहे. त्यामुळे तुम्हाला आज मी तिच्या पद्धतीने ही कढी तयार करून दाखवणार आहे. तर आता ही वाटी आपण जी पूर्ण दह्याने भरून घेतलेली होती, ते पूर्ण दही पातेल्यात काढून घेतलेलं आहे. वाटीला दही अजूनही थोडं राहिलेलं आहे. तर त्यामध्ये आपण पाणी टाकून ते दही पूर्ण पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत. आता सुरुवातीला हे जे दही आहे, हे दही आपल्याला रवीने छान घुसळून घ्यायचं आहे. त्यामुळे दही एकसारखं असं तयार होईल. आता तुम्हाला हे रवीने तयार करायचं नसेल तर डायरेक्ट तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा टाकून घेऊ शकता किंवा विस्करनेही फिरवून घेऊ शकता. तर इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओत मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे, अगदी त्या पद्धतीने तयार करायचं सुरुवातीला. आता यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर या वाटीने आपण सुरुवातीला बघा ही 1 वाटी भरून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला ही रेसिपी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे बघा, आता दुसरी वाटी पाण्याची आपण भरून घेत आहोत. तर आता परत ही तिसरी वाटी आपण अशी सपाट भरून घेतलेली आहे. आणखीनही आपल्याला 1 वाटी पाणी पुढे लागणार आहे. तर आता आपण दही, ताक जे आहे दह्यापासून तयार करायचं ते तयार करूया. तर आता हे पूर्ण आपल्याला दही आणि पाणी एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही ताकाचीही कढी तयार करू शकता. पण ताक जर आंबट असेल तर मग तिथे गरम पाण्याचा वापर करायचा. गरम पाण्यामुळे ताकाचा आंबटपणा कमी होतो. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबवण्याची जी क्रिया आहे ती फास्ट होते. तर त्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा उपयोग करायचा आहे. तर इथे आता रवीने व्यवस्थित असं मी घुसळून हे तयार करून घेतलेलं आहे ताक. आता ताक तयार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन पीठ एकत्र करायचं आहे. कारण बेसन पिठाचं प्रमाणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जास्त जर तुम्ही एकत्र केलं बेसन पीठ तर मग त्याचं पूर्ण पिठलंच तयार होतं आणि कमी केलं तर ताक पूर्ण पाणीच होतं. तर इथे ताक बघू शकता तुम्ही तयार झालेलं आहे. तर आता इथे बेसनपीठ घेतलेलं आहे. हा नाश्त्याचा चमचा आहे. तर या चमच्याने आपल्याला बेसनपीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर बघा, चमचा तुम्हाला भरून दाखवते. तर आता परत एकदा व्यवस्थित भरून दाखवते, म्हणजे लक्षात येईल त्यासाठी मी दाखवत आहे. हा भरून घेतलेला आहे. तर आता 1 चमचा घालून घेतलेला आहे आणि परत आपल्याला पाऊण चमचा घालायचा आहे. तर इथे असे 2.25 चमचे आपण बेसनपीठ भरून घेतलेलं आहे. आता हे बेसनपीठसुद्धा रवीने छान एकत्र करून घ्यायचं आहे. म्हणजे बेसन पिठाच्या ज्या काही गुठळ्या तयार होतात त्या मोडल्या जातात. तर इथे व्यवस्थित असं एकत्र करून दाखवत आहे मी. त्यामुळे कढी तुमची एकसारखी अशी तयार होते आणि बेसन पिठाचं जे प्रमाण आहे आपण घेतलेलं, ते जर पूर्ण एकत्र झालं तर कढीला छान दाटसरपणा येतो. तर आता इथे बेसनसुद्धा एकत्र झालेलं आहे. तर आता आपलं कढीसाठी ताक, बेसन तयार झालेलं आहे. पण नाही, अजूनही आपल्याला एक इथे प्रोसेस करायची आहे. तर ती कुठली? आपल्याला हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे. तर ते सुद्धा सांगते कसं. तर इथे मैदा गाळायची चाळणी घेतलेली आहे. तुम्ही चहा गाळणी असेल ती घेतली तरी चालेल. तर आता हे पूर्ण आपल्याला चाळणीवर गाळून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल हे दह्यापासून आपण तयार केलेलं आहे, यामध्ये काय निघणार आहे? तर ते सुद्धा पुढे दाखवते तुम्हाला. इथे आपण हे गाळून घेणं का गरजेचं आहे? तर इथे बघा, पातेल्यातलं पूर्ण काढून घेतलेलं आहे मी. आता या पातेल्यामध्ये सुद्धा अर्धी वाटी पाणी टाकणार आहे. म्हणजे बघा, आपण आता अर्धी वाटी पाणी टाकलं आणि पुढे अर्धी वाटी पाणी वापरणार आहोत. असं 4 वाट्या पाणी 1 वाटी दह्यासाठी वापरलेलं आहे. दही पातळ असेल तुमचं तर 3 वाट्या पाणीही पुरेसं होईल. तर आता बघा, काढून दाखवते तुम्हाला. तर हे असं पूर्ण दह्यामधलं निघालेलं आहे. आपल्याला छान प्लेन मस्त अशी कढी तयार करायची आहे. म्हणजे जी पितांना छान अशी एकदम प्लेन तयार होते.
तर आता इथे आपलं जे ताक बेसनपीठ आहे ते गाळून तयार झालेलं आहे. याची आपल्याला आता कढी तयार करायची आहे. तर आता कढीसाठी एक छोटंसं वाटण तयार करूया. तर बघा एवढं सगळं साहित्य कढीसाठी घेतलेलं आहे. सर्वांच्याच ओळखीचं आहे, फक्त 1-2 साहित्य जास्तीचे आहेत. तर आता सांगते. इथे बघा मी पाव चमचा जिरे घेतलेले आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्यात बरोबर पाव चमचा धणे, अर्धा इंच आलं, पाव चमचा मेथीदाणा आणि 2 चिमूट एवढा हिंग, पाव चमचा मोहरी, त्याचबरोबर हळद आणि 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर इथे किसलेलं जे सुकं खोबरं आहे आपल्याला ते चमचाभरच घ्यायचं आहे, किंवा तुमच्या आवडीनुसार यामधलं प्रमाण तुम्ही कुठलं कमी जास्तही करू शकता. तर आता तव्यावर सर्वात आधी आपल्याला किसलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला यावर तेल न घालता तसंच ते तांबूस रंगावर भाजायचं आहे, कारण भाजत असताना त्यालाच त्याचं तेल सुटलं जातं आणि त्यामध्येच ते छान भाजलंसुद्धा जातं. तर आता इथे बघा, याला फार जास्त वेळ लागत नाही, लगेचच सुकं खोबरं भाजलं जातं. एकदा याला छान असा मस्त तांबूस रंग आला की आपण ते लगेचच काढून घेणार आहोत आणि नंतर मग तव्यावर आपण धणे घालून घेणार आहोत भाजायसाठी. तर याला पाहिजे तसा छान रंग आलेला आहे. तर आता काढून घेते मी. तर बघा सुक्या खोबऱ्यामधलं कसं तेल निघालेलं आहे. तर आता इथे आपण धणे घालून घेणार आहोत. धणेही तेल न टाकता कोरडेच भाजून घ्यायचे आहेत, कारण हे भाजत आहोत आपण यासाठी की ते छान बारीक झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचं. तुम्ही म्हणाल मग धना पावडरसुद्धा आपण वापरू शकतो, पण जे धणे आपण बारीक करून कढीमध्ये वापरतो त्याची चव आणि धने पावडरची चव खूप वेगळी असते. म्हणजेच धण्यांचा फ्लेवर कढीमध्ये इतका छान उतरतो, त्यामुळे कढीची चवच बदलून जाते. त्यासाठी इथे मी धणे नेहमी वापरते. आता आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या. आता ह्या मिरच्या आकाराने मोठ्या असल्यामुळे मी याचे काप करून घेतलेले आहे आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता. यावर अगदी पाव चमचा एवढं तेल घातलेलं आहे. तर आता ह्या मिरच्या चवीला कमी तिखट असल्यामुळे मी इथे जास्त घेतलेल्या आहे. आता ह्या हलक्याशा आपण यावर डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहोत. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, ही रेसिपी आईची आहे आणि ती सर्व साहित्य भाजूनच घेते, कच्चं अजिबातही वापरत नाही. त्यासाठी हिरवी मिरचीसुद्धा आपण न भाजताच इथे वापरत नाही आहोत, ती भाजून घेत आहोत. तर हिरव्या मिरचीवर सुद्धा डाग इथे पडलेले आहेत आणि आता ही मिरची आपण काढून घेत आहोत. तर आता ही मिरची बघा अशी भाजून घ्यायची, तिचा कचवटपणाही दूर होतो आणि आपल्या कढीमध्ये तिची चवही खूप छान तयार होते. आता तुम्हाला अशी मिरची जर घालायची नसेल तर मग तिचे कापही करून तुम्ही तेलामध्ये घालू शकता. तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी आपल्याला सुकं खोबरं आणि धणे घालून घ्यायचे आहेत आणि ते सर्वात आधी बारीक करून घ्यायचे आहेत. आता खरं तर आईची रेसिपी असल्यामुळे ती तर खरं पाट्या वरवंट्यावरच ही बारीक करून घेते. आजही आईकडे गेल्यानंतर ती नेहमी ही पाट्या वरवंट्यावरच वाटते. तर त्यामुळे आता इथे तर काही शक्य नाही. त्यामुळे मी हे मिक्सरलाच फिरवून घेते आणि नंतर आपण मग यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत. तर आता आधी बारीक करून घेते. बघा इथे किती छान बारीक करून झालेलं आहे. तर हे इतकं छान बारीक व्हायला पाहिजे, म्हणजे आपण घातलेलं पूर्ण साहित्य बारीक झाल्यामुळे त्याचा पूर्ण जी चव आहे ती आपल्या पदार्थामध्ये तर उतरतेच, जाड जर राहिलं तर ते तळालाच जाऊन बसतं. त्यासाठी पूर्ण बारीक करून घ्यायचं. आता यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची, त्याचबरोबर आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, आलं घालायचं आहे. तर इथे मी आलंसुद्धा आता घालून घेत आहे आणि आता हे आपल्याला सर्व बारीक करून घ्यायचं. सोबत जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे. पाणी न टाकता आपल्याला हे बारीक करायचं आहे आणि थोडाफार कढीपत्तासुद्धा यातच मी घातलेला आहे. राहिलेला आपण कढीसोबत फोडणी घालणार आहोत. तर आता पाणी न टाकता हे छान बारीक करून घेणार आहोत. तर इथे कोथिंबीर पुढे वापरणार आहोत, त्यामुळे मी वाटणात कोथिंबीर वापरलेली नाही. आता कढी फोडणीला घालूया. तर सर्वात आधी इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवते. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतरच त्यामध्ये मोहरी घालायची आहे आपल्याला. मोहरी कढीसाठी केव्हाही छान तडतडली तर इतका छान मोहरीचा फ्लेवर कढीमध्ये उतरतो आणि प्रमाणही थोडंसं कढीमध्ये मोहरीचं जास्त ठेवायचं. तर आता मोहरी इथे तडतडायला सुरुवात झालेली आहे, पण अजूनही थोडं आपण तिला फुटू देणार आहोत आणि नंतर मग यामध्ये मेथीदाणे घालणार आहोत. त्याचबरोबर हिंग घालायचं आहे. मेथीचा लगेचच कलर बदलतो, त्यासाठी आपल्याला इथे यामध्ये लगेचच पुढचं साहित्य घालून घ्यायचं. आता आपल्याला इथे जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण घालायचं आहे
आणि वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व साहित्यांचा कचवटपणा पूर्ण निघून जाईल. सोबतच आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. राहिलेला आपण कढीपत्तासुद्धा घातलेला आहे आणि सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. असं सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण आपलं भाजत आल्यानंतर यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत. तर इथे हळद आपण शेवटी घालणार आहोत. तर आता इथे सर्व साहित्य बघा छान असं मस्त परतून झालेलं आहे. जितकं छान हे खमंग परतलं जाईल तितकीच कढीचीही टेस्ट वाढते. तर इथे हळदचंही प्रमाण कढीमध्ये फार जास्त ठेवायचं नाही, म्हणजे अगदीच गडद असा रंग कढीला यायला नको. हलकासा पिवळसर असा रंग जर असेल तर ती कढी बघूनच खावीशी वाटते. तर आता बघा सर्व परतून झालेलं आहे. आणि आता आपण यामध्ये जे ताक आपण तयार करून घेतलेलं होतं बेसन पीठ घालून, ते आपल्याला घालायचं आहे. तर इथे आता हे पूर्ण मी यामध्ये घालून घेते आणि नंतर आपल्याला यामध्ये परत अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला जर इथे कढी हलकीशी दाटसर हवी असेल तर मग आता इथे पाणी तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. म्हणजे तुम्हाला जर भाताबरोबर खिचडीबरोबर खायची असेल कढी तर मग इथे तुम्ही पाणी अर्धी वाटी नाही घातलं तरीही चालेल. आता बऱ्याचदा कढी फुटली जाते, त्यासाठी मीठ शेवटी घातलं जातं, पण मीठ मी इथेच घालणार आहे आता कढीमध्ये. आणि कढी अजिबातही फुटली जात नाही. त्यासाठी एकच ट्रिक करायची आहे. आपल्याला ही कढी सतत ढवळत राहायची आहे, अशी अजिबातही कढीला सोडून इकडे तिकडे कुठेही जायचं नाही. आणि गॅसची स्पीड तुम्ही जरीही मोठी ठेवली आणि ही कढी सतत असं ढवळत राहिली तर कढी अजिबातही फुटली जात नाही. तर इथे तुम्ही बघू शकता कढीला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आणि कढी दाखवते तुम्हाला कशी तयार झालेली आहे, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. आता मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे जोवर कढीला छान उकळी येत नाही तोवर कढी सतत अशी ढवळत ठेवलेली आहे. अजिबातही ती बंद केलेलं नाही. त्यामुळे कढी एकसारखी तर तयार होतेच, पण आता आपण इथे ताक वापरलेलं आहे. ताक जर तुमचं प्रमाणापेक्षा आंबट असेल तर मग अजिबातही आपल्याला कढी सोडून कुठेच जायचं नाही. आता यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि परत छान ही एकत्र करून घेत आहे. तर बघा अशी छान ही कढी तयार झालेली आहे. तर मंडळी, आहे ना अगदी सोपी ट्रिक, अजिबातही कढी न फुटता इतकी छान जमून येईल की तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तर ती कढी परफेक्टच तयार होईल. आणि यामध्ये जे आपण साहित्य वापरलं त्यामुळे तर कढीची चव अप्रतिम लागणार आहे. तर अजिबातही वेळ न करता तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.